गौरी गणपती स्पेशल रेसिपीज सुरू आहेत आणि आज आपली तिसरी रेसिपी आहे ती म्हणजे चणा डाळीचे लाडू। हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही झाऱ्याचा वापर करायचा नाही किंवा बुंदी पाडायची नाही, बेसनचा सुद्धा आपण वापर करणार नाही। मग हे लाडू आपण कशापासून बनवतोय तर भिजलेल्या चणा डाळीपासून हे लाडू आपण तयार करणार आहे। अजिबातच तेलकट न होणारे आणि अगदी रसरशीत एकदम सॉफ्ट असे हे लाडू तयार होतात। चणा डाळीचे लाडू बनवायचे म्हटले की आपण काय करतो, डाळ अगोदर दळून आणतो, त्यानंतर त्याची बुंदी पाडतो आणि मग त्याचे लाडू तयार करायला घेतो। परंतु अगदी इन्स्टंट हे लाडू आपण तयार करू शकतो। अगदी पटकन होणारी ही रेसिपी आहे। डाळीचं पीठ न वापरता पूर्ण डाळीपासूनच हे लाडू आपण तयार करणार आहे। तर बघू शकता आतून अगदी सॉफ्ट हे लाडू तयार होतात। अगदी मार्केटमध्ये मोतीचूरचे लाडू भेटतात, अगदी तसेच हे लाडू तयार झालेले आहेत। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा इथे मी डाळ भिजत ठेवलेली होती। साधारण 4 तास ही डाळ भिजवलेली असायला पाहिजे। तर बघा अगदी कट करताना सहज ही कट होते। हरभऱ्याची डाळ स्वच्छ नीट करून घ्यायची, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर 4 तास ही भिजत ठेवायची। आता 4 तास ही डाळ भिजल्यानंतर आपण एका चाळणीमध्ये ही डाळ काढून घेऊया आणि संपूर्ण पाणी याचं निथळून घ्यायचं। यामध्ये अजिबात पाणी राहायला नको, त्यामुळे डाळ थोडीशी पसरून घ्यायची म्हणजे संपूर्ण पाणी यातलं निथळून जाईल। तर बघू शकता व्यवस्थित डाळ भिजलेली आहे। तर अशा पद्धतीने चेक करून बघायचं। एखाद्या डाळीला भिजायला थोडासा वेळ लागतो। तर बघा संपूर्ण पाणी यातलं निथळून घेतलेलं आहे। त्यानंतर मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये यातली थोडीशी डाळ घालायची आणि ही डाळ आपल्याला एकदम रवाळ अशी आता बारीक करून घ्यायची आहे। तर लक्षात ठेवा, मिक्सरला आपण जेव्हा ही डाळ बारीक करतो त्यावेळेला एकदमच एकसारखं फिरवायचं नाही, पल्स मोडवर फिरवायचं। म्हणजे 1 सेकंद चालू करायचं नंतर बंद करायचं। तर पल्स मोडवरती ही डाळ बारीक करून घ्यायची, पूर्णपणे बारीक करायची नाही, अगदी रवाळ असायला पाहिजे। डाळीतलं संपूर्ण पाणी निथळल्यानंतरच ही डाळ आपल्याला पल्स मोडवरती अशी रवाळ टेक्स्चरला बारीक करून घ्यायची। तर उरलेली सगळी डाळ मी अशाच पद्धतीने बारीक करून घेतलेली आहे। तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की अगदी रवाळ टेक्स्चर आलेलं आहे। तर अशा पद्धतीने ही डाळ बारीक करून झाल्यानंतर याचे आपल्याला मुटके तयार करून घ्यायचे आहेत। डाळीच्या पिठाचा वापर न करता आपण डाळीपासूनच असे हे लाडू तयार करू शकतो। यासाठी आपल्याला कोणत्याही झाऱ्याची गरज नाही किंवा बुंदी पाडण्याची गरज नाही। हे तळताना सुद्धा अजिबात जास्त तेल लागत नाही आणि त्यामुळे हे लाडू तेलकट अजिबात होत नाहीत। परंतु सगळ्या स्टेप व्यवस्थित फॉलो करा, त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर संपूर्ण डाळीचे मी अशा पद्धतीने मुटके तयार करून घेतलेले आहेत। आता हे मुटके आपल्याला मंद गॅसवरती तळून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। हे तेल आपल्याला अजिबात कडकडीत गरम करायचं नाही किंवा पूर्णच थंड आहे असं सुद्धा नको, तर मीडियम गरम असायला हवं। आणि हे मुटके तळताना गॅस अजिबात फास्ट करायचा नाही, एकदम मंद गॅसवरतीच हे तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आतपर्यंत अगदी व्यवस्थित हे भाजलं जाईल। तेलात हे मुटके सोडल्यानंतर लगेचच याला झारा लावायचा नाही, अगदी थोडासा आकार सेट होऊ द्यायचा, त्यानंतर झाऱ्याने थोडंसं हलवून घ्यायचं। तर याला सारखं उलटपालट करून घ्यायचं म्हणजे सगळ्या बाजूनी अगदी एकसारखं ते तळलं जाईल। तर 3 मिनिटांनंतर याचा रंग थोडासा चेंज झालेला आहे, परंतु अजून 2-3 मिनिटं याला असंच मंद गॅसवरती तळणं गरजेचं आहे। जर गॅस आपण मध्येच फास्ट केला तर वरून रंग चेंज होईल, परंतु हे मुटके आतपर्यंत तळले जाणार नाहीत। तर बघा बऱ्यापैकी हे बुडबुडे आता कमी झालेले आहेत आणि मुटके सुद्धा व्यवस्थित तळले गेलेले आहेत। आता हे मुटके आपण बाजूला काढून घेऊया। तर बघा बऱ्यापैकी व्यवस्थित याला एकसारखा असा रंग आलेला आहे। मंद गॅसवरती हे मुटके तळण्यासाठी जवळपास 5 ते 6 मिनिटे लागली। आता यामध्ये उरलेले सगळे मुटके तळून घेऊया। मुटके तळताना गॅस हा मंदच ठेवायचा, अजिबात फास्ट करायचा नाही। तर उरलेले सगळे डाळीचे मुटके असेच मी तळून घेतलेले आहेत। गॅस अजिबात फास्ट न करता मंद गॅसवरतीच हे तळून घेतले। तर बघा याचा रंगसुद्धा अगदी एकसारखा आलेला आहे। आता हे सगळे मुटके आपण थंड करून घेऊया। तर बघा हे अजिबात तेलकट झालेलं नाही आणि तेलसुद्धा जसंच्या तसं शिल्लक राहिलेलं आहे। तर हे तळण्यासाठी अजिबात जास्त तेलाची गरज लागत नाही। तर एक मुटका तुम्हाला मी मोडून दाखवते। तर बघा आतपर्यंत अगदी खुसखुशीत हा तळला गेला आहे। तर पुन्हा मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि हे संपूर्ण मुटके तुकडे करून घ्यायचे आणि याला आपण मिक्सरवरती आता डबल फिरवून घेणार आहे। हे मिक्सरमध्ये घालत असताना थोडेसे बारीक तुकडे करायचे म्हणजे याला एकसारखं टेक्स्चर येईल। आता हे पुन्हा पल्स मोडवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। तर बघा अगदी एकसारखं आणि रवाळ टेक्स्चर आलेलं आहे। याला अगदी मोतीचूरची बुंदी असते तसंच एकदम बारीक बुंदी याची तयार झालेली आहे।
हे बारीक करत असताना पूर्णपणे बारीक करायचं नाही. गव्हाचा जो सांजा असतो त्या आकारामध्ये हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मुठके आतपर्यंत व्यवस्थित तळले गेले असले की अगदी एकसारखं हे बारीक होतं. यामध्ये अजिबात मोठे तुकडे राहिलेले नाहीत. तर बघा, हे तयार झाल्यानंतर असं दिसतं. हे अजिबात तेलकट होत नाही. अशीच बारीक जर बुंदी पाडायची म्हटलं तर तेलसुद्धा जास्त जातं आणि लाडूसुद्धा थोडेसे तेलकट होतात. त्यामुळे अशा पद्धतीने लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर बघा, हे एकदम मस्त असं तयार झालेलं आहे. तर हे अजिबात तेलकटसुद्धा नाही, हाताला अजिबात याचं तेल लागत नाही. तर आता लाडूसाठी लागणारा पाक तयार करून घेऊया. तर ज्या वाटीने मोजून आपण हरभऱ्याची डाळ घेतली होती त्याच वाटीने साखरसुद्धा घ्यायची. तर इथे मी 1 पेला साखर घेतली आहे आणि त्यातीलच पाव पेला यामध्ये पाणी घातलं आहे की साखर व्यवस्थित विरघळण्यासाठी. हरभऱ्याची डाळ ज्या वाटीने मोजून घेतली आहे त्याच वाटीने साखर घ्यायची, म्हणजे याचं प्रमाण व्यवस्थित होतं. आता साखरेला एकसारखं ढवळत राहायचं आणि याचा पाक तयार करून घ्यायचा. पाक तयार करत असताना गॅस मिडियम ठेवायचा, एकदम फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर पाक पुढे जाऊ शकतो. बुंदीचे लाडू करत असताना साखरेचा पाक थोडासा जास्त लागतो, परंतु अशा पद्धतीने लाडू बनवले तर साखरेचा पाक आपल्याला जास्त लागत नाही. तर बघा, शेवटचा थेंब चमच्यापासून त्याला अशी तार सुटायला लागलेली आहे, म्हणजे पाक आपला व्यवस्थित तयार झालेला आहे. आता यामध्ये लाडूला रंग छान यावा यासाठी थोडासा फूड कलर ॲड करते. यामुळे लाडू दिसायला खूप सुंदर दिसतात. तर फूड कलर घालणं एकदम ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायचा नसेल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तर कलर व्यवस्थित पाकामध्ये असा मिक्स करून घेतला. तर बघा, यावरून तुम्हाला समजतच असेल की पाक कसा झालेला आहे. पूर्ण गोळी बनेल इतका पाक आपल्याला बनवायचा नाही. तर आता हा पाक साईडलाच ठेवूया आणि एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घेऊया. अगदी तुपातले मोतीचूरचे लाडू असतात ना, ती चव येण्यासाठी ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका. फक्त 1-2 मिनटं हे तुपामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्यामुळे लाडूला खूप छान चवसुद्धा येते आणि लाडू एकदम सॉफ्ट बनतात. हे आपल्याला मंद गॅसवरती 1.5 ते 2 मिनिटे फक्त परतून घ्यायचं आहे. आणि बघा, अगदी मोतीचूरची बुंदी असते ना, तशा पद्धतीचं याला टेक्स्चर आलेलं आहे. तर आता या स्टेजला यामध्ये आपण जो पाक तयार करून घेतला होता तो संपूर्ण पाक यामध्ये घालायचा आहे. तर 1-1.5 ते 2 मिनटं हे परतून झाल्यानंतर यामध्ये लगेचच आपण पाक घालायचा. आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तर यामध्ये लगेचच हा पाक मुरला जातो आणि पुन्हा 1 मिनिट मंद गॅसवरती हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. 1 मिनिट हे मिश्रण परतून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर घालायची आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. संपूर्ण मिश्रण अगदी एकसारखं एकजीव झालं की गॅस बंद करायचा आणि कढई गरम आहे त्यामुळे पुन्हा हे असंच थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं. झाकण 2 ते 3 मिनटं झाकून ठेवल्यानंतर यामध्ये तो पाक व्यवस्थित मुरला जातो आणि लाडू एकदम सॉफ्ट असे तयार होतात. तर बघा, 2 मिनटानंतर हे मिश्रण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर कढई गरम आहे त्यामुळे पुन्हा एकदा याला चमच्याने हलवून घ्यायचं. तर लाडू बांधण्यासाठीचं हे मिश्रण तयार झालं आहे, परंतु हे आत्ता फारच गरम आहे त्यामुळे कढई खाली ठेवून घेऊया आणि थोडंसं मिश्रण पुन्हा हलवून घ्यायचं, म्हणजे लगेचच थंड होईल. आता हे मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, अगदी कोमट असं आहे. तर बघा, व्यवस्थित असा पाक यामध्ये मुरलेला आहे आणि एकदम सॉफ्ट याचे लाडू आपण तयार करू शकतो. आता अगदी हलक्या हाताने तुम्ही हा लाडू वळला तरीसुद्धा याचे लाडू तयार होतात. तर इथे मी लाडूसुद्धा लगेचच तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने बनवलेले लाडू खूप सॉफ्ट होतात, शिवाय दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात. अगदी आपण मार्केटमधून आणलेले मोतीचूरचे लाडू असतात ना, दिसायला अगदी तसे दिसतात आणि चवीला तर खूप खमंग लागतात. हे लाडू बनवण्यासाठी आपण अजिबात झाऱ्याचा वापर केलेला नाही किंवा बुंदीसुद्धा पाडलेली नाही. आपण इथे बेसनचं पीठसुद्धा वापरलेलं नाही, तर फक्त हरभऱ्याच्या डाळीपासून हे आपण लाडू तयार केलेले आहेत. तर अगदी मार्केटमध्ये मोतीचूरचे लाडू मिळतात, अगदी परफेक्ट तसेच लाडू तयार होतात. तर बघा, हा किती सुंदर लाडू तयार झालेला आहे. तर अशाच पद्धतीने बाकीचे सगळे लाडू मी तयार करून घेते. मिश्रण थोडंसं कोमट आहे तोपर्यंतच हे लाडू आपण वळून घेतले तरीसुद्धा चालतील, कारण पाक व्यवस्थित मुरला गेलेला असतो. त्यामुळे अगदी मोतीचूरसारखेच रसरशीत हे लाडू तयार होतात. तर आपण गौराई पुढे ठेवण्यासाठी बरेच पदार्थ तयार करत असतो. तर यावर्षी तुम्ही ही लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा. अजिबात बुंदी पाडण्याची झंझट नाही आणि तरीसुद्धा डाळीचे इतके सुंदर असे लाडू तयार होतात.
दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात हे लाडू. तर एक लाडू मी यातला मोडून सुद्धा दाखवते की यातून किती सॉफ्ट आणि रसरशीत झालेला आहे. तर अशा पद्धतीचे भिजवलेल्या चणा डाळीचे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा. अगदी पटकन तयार होणारे हे इन्स्टंट चणा डाळीचे लाडू आहेत. दिसायला अतिशय सुंदर आणि अगदी सॉफ्ट असे हे लाडू तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.